चला आपण फ्राय राईस बनवून घेऊयाचं. मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे, त्याच्यामध्ये असं घालून घेऊया. त्याच्यामध्ये असं थोडं घालून घेऊया. त्याच्यामध्ये मी घातले आहेत बासमती तांदूळ. हा आता भात होईपर्यंत दुसरा आता करून घेऊया तयारी. कढई घेतलेली आहे चुलीवरती, त्याच्यामध्ये तेल टाकून दिलं. अंडी घेतली होती ती त्याच्यामध्ये तेलामध्ये घालून दिली. त्याला असं बरं फ्राय करून घ्यायचं आहे. बरं त्याचे बारीक असे तुकडे तुकडे करायचे आहेत. तुकडे असे करून झाले, काढून घेतले. त्याच कढईमध्ये आता आपण तेल घालून घेऊया. तेल घालून घेतलं, त्याच्यामध्ये लसूण टाकून देऊया, आलं टाकून देऊया. हे बरं असं फ्राय करून घेऊया. त्याच्यामध्ये कांदा एक मोठासा चिरून घेतला होता बारीक साईजचा, त्याच्यामध्ये घातला. ते पण बरं फ्राय करून घेऊया. असं लालसर होत आला आहे कांदा आपला. हे बघा कांदा फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकली पिवळीवाली, ती बारीक करून घेतली होती. त्याच्यामध्ये गोबी टाकला थोडासा, ते पण बारीक चिरून घेतलेला होता. बरं भाजून घेऊया थोडंसं मिक्स करून. त्याच्यामध्ये मी गाजर आणि बीन्स टाकलेलं आहे, ते बरं उकळी करून शिजवून घेतलेलं होतं. त्याला सुद्धा मिक्स करून असं बरं घेऊया. हे बरं सुद्धा फ्राय झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आम्ही भात घेतला होता करून, तो घालून घेऊया त्याच्यामध्ये. हा बासमती तांदूळ आहे, सडसडीत असा मस्त झालेला आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकूया, आणखीन थोडंसं मीठ टाकून देऊया. मीठ टाकलं, थोडीशी काली मिरची टाकूया. मिक्स करून घेतलं. आता आपण त्याच्यामध्ये आपण आता अंडी घेतली होती बारीक करून, ती घालून देऊया. त्याच्यामध्ये मी व्हिनेगर घातलं थोडंसं. हे बघा व्हिनेगर घातलं. सोया सॉस लाईट घातला थोडासा. डार्क सोया सॉस थोडा घातला. त्याला आता बरं असं मिक्स करून घेऊया. बरं मिक्स करून घेतलं. आता हे बघा कलर सुद्धा मस्त आलाय, वास सुद्धा मस्त यायला लागलाय. हे बघा आपला अंडा फ्राय राईस तयार झालेला आहे. त्याच्यावरती आपण आता कांद्याची हिरवी बारची वच्च घालून घेऊया. कांद्याची वरची हिरवी भाजी घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये घातली. बघा दिसायला सुद्धा किती छान दिसतो. आवडलं असलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.